नमस्कार, माधुरीज किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. मी आज तुम्हाला छान असे मसूर डाळीचे डोसे करून दाखवणार आहे. मसूर डाळ आणि याच्यात नाचणीचं पीठ वापरणार आहे. मधुमेहींसाठी तसेच वेट लॉस करणाऱ्यांसाठी हा उपयुक्त आहार होईल. तुम्ही नक्की करून बघा. चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. मसूर डाळ मी 2 तास भिजत ठेवली होती. हे बघा अशी एकदम मरब झाली. त्यामध्ये 4 मिरच्या, 1 टोमॅटो, अर्धा इंच ओली हळद अवेलेबल असेल तर तुम्ही घ्या, नाही तर चालेल. अर्धा इंच आलं, जिरं, 1 टोमॅटो, हे सारं मी वाटून घेणार आहे. हे सारं मिक्सरमध्ये वाटून घेते. याबरोबर अर्धी वाटी हे नाचणीचं पीठ आणि रवा देखील आपण वाटून घेऊया. इथे आपलं मिश्रण वाटून झालंय. आपण या बॉलमध्ये काढून घेऊया. चवीप्रमाणे मीठ घालूया, थोडं पाणी घालूया. मिक्सरमधलं पाणीच घालते आणि मिक्स करून घेऊया. आपलं मिश्रण तयार झालंय. आपण हे 10 मिनिटासाठी आता बाजूला ठेवूया. आपण डोशावर लागणारी चटणी बनवूया. इथे खोबरं मी अर्धी वाटी घेतली आहे, 1 आवळा घेतला आहे, 2-3 मिरच्या, आलं, जिरं आणि थोडी कोथिंबीर घालणार आहे आणि चटणी मी वाटून घेते. इथे आपली बघा ही चटणी वाटून झाली आहे. एकदम मस्त झाली आहे चटणी, आंबट गोड अशी. त्यासाठी बॅटरी रेडी आहे बघा, मस्त झालं. आता आपण डोसे करायला घेऊया. इथे तवा तापत ठेवला आहे. आता आपण डोसा करायला घेऊया. दोन मिनिटं वाट पाहूया. आता आपण डोसा उलटून घेऊया. इथे आपला डोसा बघा किती छान झालाय. अशा प्रकारे मी सर्व डोसे करून घेते. इथे मसूर डाळीपासून छान असे डोसे मी तयार केलेले आहेत. डोसे अगदी वेट लॉस करणाऱ्यांसाठी तसेच मधुमेहींसाठी अवश्य खाऊ शकतात. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे छान डोसे करून खात राहा, आनंदी राहा, स्वतःची काळजी घ्या आणि माझे व्हिडिओ पाहत राहा. शेअर करा, लाईक करा, आठवणीने सबस्क्राईब करा. धन्यवाद.